तुमच्या आयुष्याचा जर वाईट पॅच सुरू असेल ना तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. वेलकम टू रुचाज हिलिंग एपिसोड पार्ट नंबर 1. आज मी तुम्हाला माझ्या लाईफ मधले सगळ्यात महत्त्वाचे किस्से सांगणार आहे आणि मला असं वाटतं हे तुम्ही ऐकलंच पाहिजे. सो गेल्या महिन्यात माझा जॉब गेलेला आणि गेला 1 महिना मी जे फील केलं आहे, मी जे माझ्या डिप्रेशनला ओव्हरकम केलं आहे, मला असं वाटलेलं माझी दुनिया संपली, माझं सगळं उजाडलं, मी कधीच काही होऊ शकत नाही. या सुंदर घराचे फक्त 2 EMI गेलेत आणि माझ्या हातात ना जॉबही गेलाय. पण या सगळ्यामधनं ओव्हरकम करून एक गोष्ट प्रॉमिनंटली मला वाटते की माझा जीव चालू आहे, मी सुदृढ आहे, मी जगते आहे, त्यामुळे मी काहीतरी करू शकते. आत्मविश्वास हा सगळ्यात इम्पॉर्टंट हत्यार आहे आपल्या लाईफला चालू ठेवायचा. मला असं वाटतं तुम्ही ही व्हिडिओ बघितलीच पाहिजे. तुमच्या लाईफमध्ये जर कोण जवळचा व्यक्ती सोडून गेला असेल, खूप वर्स्ट सिच्युएशन आली असेल आणि काहीच करावंसं नाही वाटत असेल किंवा असं वाटत असेल सगळं संपलं किंवा आता ह्याच्या पुढे काहीच नाही होणार, नाही, ह्याच्या पुढे खरंच तुमची सक्सेस होणार आहे किंवा तुमच्या पुढच्या भविष्यासाठी खरंच खूप चांगलं होणार आहे. त्यामुळे होल्ड ऑन गाईज, नका एवढा विचार करू. सगळ्यात पहिला पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जसं वाटतंय तसं फील करा. रडावंसं वाटतंय, हसावंसं वाटतंय, जोर जोरात दुसऱ्यांना ब्लेम करावंसं वाटतंय किंवा जे इमोशन्स बाहेर येत आहेत, एकटं राहावंसं वाटतंय, रागावंसं वाटतंय, जे वाटतंय ते करा, जे वाटतंय ते करा, जे मनाला येतंय ते करा. पण हा टाइम पिरियड छोटासा ठेवा, पण स्वतःला एक्सप्रेस करा. काही गोष्टी मनात ठेवू नका. या मनातनं सगळं ओठांवर येऊन एक्सप्रेस करा आणि या जगाला दाखवून द्या की तुम्ही माणूस आहात, तुम्हाला पण फिलिंग्स आहेत आणि हे सगळं नाही व्हायला पाहिजे होतं. पण जर देवाने हे घडवून आणलं आहे तर ते तुमच्या चांगल्यासाठी आहे. देवावर विश्वास ठेवा, आपण केलेल्या कर्मांवर विश्वास ठेवा. तुमचं नेहमी चांगलं होणार आणि माझंही नेहमी चांगलं होणार. त्याच्या पाठी धावत राहणं वेगळी गोष्ट आहे. ह्या पार्टमध्ये मला एवढंच बोलायचं आहे. पुढचे पार्ट कंटिन्यू बघा, मी सलग पार्ट पोस्ट करणार आहे. आणि जर तुमच्या लाईफमध्ये हे डिस्कस करायला, हे सांगायला तुमची जवळची मैत्रीण नसेल तर तुम्ही रुचाला DM करू शकता. माझ्याकडे खूप छान प्लॅन आहे तुमच्याबरोबर शेअर करायला. मी ज्ञानी नाही आहे, पण मला असं वाटतं मुलीचं वय वाढत गेलं की तिच्या आयुष्यातले फ्रेंड्स, तिच्या आयुष्यातली नाती कमी होतात. जर तुमच्या आयुष्यामध्ये असं कोण नसेल तर रुचाला DM करा. माझ्याकडे खूप छान छान गोष्टी आहेत ज्या तुमच्याबरोबर मला शेअर करायच्या आहेत. ह्या एपिसोडला खूप प्रेम द्या आणि रुचाला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.